अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान. व्यंकटेश स्तोत्र म्हटलं की खूप जण म्हणतात दादा रात्रीच करायचं का. व्यंकटेश स्तोत्र हे रात्री करण्याचं कधी करायचं असतं. रात्री आपल्याला अति संकट आले, आपल्याला कोणतंच काम होत नाहीये तेव्हा रात्री करायचं आहे. पण बाकी दिवसा असेल तुम्ही कधीही वाचू शकता. मग व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण सामूहिक व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण घेणार आहोत 30 तारखेला. 30 डिसेंबर, 31 डिसेंबर आणि 1 तारीख सामूहिक अनुष्ठान घेणार आहे. युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर लाईव्ह घेणार आहोत. विनामूल्य आहे, सगळेजण येऊ शकता. याच्यासाठी पूजा मांडणी करायची का, आंघोळ करायची का, किती वाजता घेणार आहे याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. काय होतं, खूप जण व्हिडिओ पाहता सबस्क्राईबच नाही करत आणि नवीन माहिती तुम्हाला भेटणारच नाही. मग काय करायचं, आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घेणार आहे 30 डिसेंबर. तारीख लक्षात ठेवा, 30 डिसेंबर, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी. 30 तारखेला एकादशी, 31 तारखेला एकादशी, 30 ला पुत्रदा एकादशी, नंतर 31 तारखेला एकादशी आणि 1 तारखेला गुरुवार. ह्या 3 दिवसामध्ये व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण आहे ते रात्री 9:30 वाजता घेणार आहे. लक्षात घ्या, रात्री 9:30 वाजता. तू म्हणणार दादा 12 वाजता का बरं नाही, थंडी जास्त आहे. ज्यांना 12 वाजता करायचं त्यांनी त्यांचं वैयक्तिक अनुष्ठान करावं. पण काही जण नवीन आहे, खूप जण नवीन आहे, ते घाबरतात. व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानाचा आपण सराव पण म्हणू शकतो, एक प्रात्यक्षिक पण म्हणू शकतो आणि अनुष्ठान पण म्हणू शकतो. आपण 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आपण 30 तारखेपासून 30, 31 आणि 1 तारीख या 3 दिवशी रोज रात्री 9:30 वाजता युट्यूब चॅनल श्रीकेतन कुलकर्णीवर 3 दिवस लाईव्ह अनुष्ठान घेणार आहोत. याच्यामध्ये खूप जणांचे प्रश्न निर्माण होता, आंघोळ करायची का, आंघोळ करावी, आंघोळ केली अतिउत्तम. पण तुम्ही म्हणणार आता जेवण करून चालतं का. मग तसं एकच उत्तर आहे, तुम्ही जेवण केला असेल, कांदा खाल्ला असेल, लसूण खाल्ला असेल, काही जण नॉन व्हेज खाल्ला असेल, सगळ्या उत्तरावर एकच उत्तर आहे, स्नान करणं. स्नान केल्यानंतर स्नान संध्याने शुद्ध होतो माणूस. म्हणून 9:30 वाजता रात्री आपण 30 तारखेला 9:30 वाजता, 31 तारखेला 9:30 वाजता आणि 1 तारखेला 9:30 वाजता रात्री घेणार आहे. त्याच्या अगोदर 9 वाजेपर्यंत आपण आंघोळ करून बसावं. आणि 31 तारखेला सगळेजण सेलिब्रेशन करणार, काही गोष्टी करणार. आपण हिंदू आहोत, आपलं नववर्ष गुढीपाडव्याला होत असतं. पण त्या दिवशी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची सेवा करायला पाहिजे. मग 9:30 वाजता 9 वाजता सगळ्यांनी आंघोळ करून बसावं, ज्यांना जमेल त्यांनी. व्यंकटेश स्तोत्र मग पूजा मांडणी कशी करायची. खूप जण म्हणणार दादा आमच्याकडे फोटो नाहीये. आपण प्रत्येक महिन्याला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घेणार आहोत, सामूहिक, विनामूल्य, 1 रुपया पण न घेता. खूप ठिकाणी अनुष्ठानाचे पैसे घेता, आपण घेत नाही. आपण विनामूल्य आहे, ऑनलाईन आपण घेत असतो. ज्यांना जॉईन करायचं ते जॉईन करू शकता. मग आपल्याला प्रत्येक महिन्याला अनुष्ठान करायचं आहे, तर मग तुम्ही काय करा की फोटो बालाजी महाराजांचा घेऊन टाका. छोटा घ्या, मोठा घ्या, तुम्हाला जसा घेता येईल तसा घ्या. 9:30 वाजता बरोबर आपलं अनुष्ठान आहे ते चालू होणार आहे. 21 वेळा आपण व्यंकटेश स्तोत्र वाचणार आहोत. त्याच्या अगोदर महाराजांचा एक जप असेल, एक माळ जप महाराजांची, नवार्ण मंत्र. शाकंभरी नवरात्र चालू आहे आता आजपासून. एक माळ नवार्ण मंत्र असेल, एक महाराजांचा जप. हे झाल्यानंतर आपण व्यंकटेश स्तोत्र 21 वेळा घेणार आहोत 3 दिवशी, 3 रात्री 9:30 वाजता. या सेवेमध्ये बॅचलर मुली असेल, मुलं असेल, सगळेजण भाग घेऊ शकता. सगळेजण या सेवेमध्ये तुम्हाला असं दडपण नाहीये. 9:30 वाजता शांतपैकी बसायचं. तुम्ही जेवण करून बसा, काही प्रॉब्लेम नाही. जेवण करून बसा, स्नान करा, बसा, काही प्रॉब्लेम नाहीये. सवळ घाला, नॉर्मल कपड्यावर बसायचं असेल नॉर्मल कपड्यावर बसा, असं कोणतंच बंधन नाही तुम्हाला.
ज्यांना सवळ घालायचं असेल त्यांनी सवळ घालून बसा, ज्यांना नॉर्मल बसते फक्त गाऊनवर, महिला असेल गाऊनवर, रात्रीच्या कपड्यावर बसू नका, फक्त आपण देवाचं करतोय हे लक्षात ठेवा. जे नॉर्मल कपडे असेल गादीवर याच्यावर, मग 3 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं का? आपण अनुष्ठानच करतोय ना, तर 3 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं. ज्यांना जमलं त्यांनी, शक्य असेल त्यांनी करा. आता ज्यांना अनुष्ठान नाही करायचं, नुसतं बसायचंय, दादा आम्हाला नुसतं बघायचंय कसं होतं काय होतं, नुसतं बघायचंय, गंमत, खूप जण गंमत बघता ना, अशी गंमत बघायची. मग तुम्ही संकल्प सोडू नका, नुसतं व्हिडिओ चालू करून द्या, नुसतं माना, तुम्हाला कोणतेही नियम पाळायची गरज नाही. बस ज्यांना संकल्प करायचाय, संकल्प करून अनुष्ठान करायचंय, त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन करा. ज्यांना अनुष्ठान नाही, नुसतं त्यांना ऐकायचंय व्यंकटेश स्तोत्र, नुसतं वाचायचंय, नुसतं ऐकायचंय, नुसतं बसायचंय, नुसतं बघायचंय, त्यांनी कोणतेही नियम पाळायची गरज नाही. पूजा मांडणी नाही केली तरी चालते तुम्हाला, बस काहीच प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना अनुष्ठान करायचंय त्यांनी पूजा मांडणी करावी, साधी सोपी, संकल्प करावा, सवळ घालावं, वस्त्र घालावं, हातामध्ये बांगड्या असेल, कपाळी कुंकू असेल, डोक्यावर पदर असेल, महिलांनी घ्यावं, भस्म लावावं. अशा पद्धतीने 3 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करून सकाळ संध्याकाळ आरती करायची. व्यंकटेश स्तोत्र आपण, लोकांच्या मनात भीती असते, ही भीती दूर करतोय आपण. खूप जण म्हणतात व्यंकटेश स्तोत्राचं नाव काढलं की रात्री वाचायचं का, कसं वाचायचं, खिडक्या वाजता, दरवाजे वाजता, असं काहीच होत नाही, हे लक्षात ठेव, काहीच होत नाही असं. भगवान विष्णूंची सेवा एकादशीच्या दिवशी जर आपण केली तर आपले अडकलेले सगळे कामं, आर्थिक असेल, लग्न असेल, जॉब असेल, घर असेल, प्रमोशन असेल, आपल्या सगळ्या समस्या, आपलं जे आहे ते, त्याचं उत्तर जे आहे ते व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान आहे. बालाजी महाराजांची जो व्यक्ती सेवा करतो त्याला बालाजी महाराज कधीच कमी पडू देत नाही. हा आमचा अनुभव आहे, आमचा फॅमिली मधला अनुभव आहे, कधीच कमी पडू देत नाही. त्यांचं कुलदैवत बालाजी महाराज असेल आणि जे व्यक्ती बालाजी महाराजांची सेवा करत असेल किंवा जो व्यक्ती प्रत्येक वर्षी तिरुपतीला जात असेल त्या व्यक्तीला कधीही बालाजी महाराज कमी पडू देत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून मी तुम्हाला का बरं सांगतो व्यंकटेश स्तोत्र वाचा का बरं, काय गरज आहे मला सांगायची, काही गरज नाही. मी माझं अनुष्ठान करू शकलो असतो एकटं, पण सामूहिक अनुष्ठानामध्ये जी ताकद आहे ती एकट्यामध्ये नाही. हा माझं मत आहे, माझं पहिल्यापासून. सगळ्यांना सोबत घेऊन अनुष्ठान करायचं, म्हणजे सगळ्यांना घेतल्यामुळे काय होतं, तुम्ही जिथं कुठं असाल, कोणत्याही असाल, तुम्ही भारतामध्ये असाल, हिंदुस्थानामध्ये असाल, दुसऱ्या देशात असाल, कोणत्याही शहरात असाल, एका वेळेस ते व्यंकटेश स्तोत्राचं पठण होतं आणि तेवढी सेवा बालाजी महाराजांच्या चरणावर जाते. आपण रात्री पण केलेलं आहे, रात्री 51 वेळा केलेलं आहे आपण. आता 21 वेळा घेणार आहोत, छानपैकी अनुष्ठान घेणार आहोत. म्हणजे या अनुष्ठानाला सगळ्यांनी यावं. ज्यांना संकल्पने सोडायचा, नुसतं बसायचं असेल नुसतं बसा, फक्त गादीवर बसून ऐकू नका, खाली सटेवर घेऊन बसा, बालाजी महाराजांचा फोटो ठेवा. जे नवीन पहिल्यांदा करताय त्यांनी घाबरायचं नाही. निळस वस्त्र पाहिजे का, असं काहीच उल्लेख नाही. व्यंकटेश स्तोत्र आपण जेव्हा वाचतो, व्यंकटेशो वासुदेवः प्रज्ञुन्नो मित विक्रमः संकर्षण अनिरुद्रच शेषाधिपतिरेवच. खूप जण म्हणतात दादा आम्हाला वाचता येत नाही, काय करायचं, आम्हाला खूप इच्छा आहे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायची पण आम्हाला वाचता येत नाही. तुम्ही काय करायचं, रोज व्यंकटेश स्तोत्र ऐका किंवा वाचा. मला पण कधी कधी ते जे शब्द आहे ना ते कधी कधी येत नाही, माझे पण चुकता. जे संस्कृत मध्ये ज्ञानी पंडित असेल त्यांना समजत असेल, मी काही शब्द चुकू द्या. आपण बालाजी महाराजांची लेकरं आहोत, आपण लहान आहे, आपण अज्ञानी असं समजा. मी तर अज्ञानीच आहे, मला काही समजत नाही. रोज प्रॅक्टिस केली ना आपण तर आपल्याला ते स्तोत्र असेल ते येईल आपल्याला. म्हणून आपण 21 वेळा प्रत्येक एकादशीला घेत असतो. प्रत्येक एकादशीला आपण वाटलं असतं रात्री 12 वाजता सगळ्यांना नाही जमत, तर प्रत्येक एकादशीला आपण रात्री 9:30 वाजता आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घ्यायला सुरुवात करूया. आपल्या 12 एकादशी कशा जातील आपल्याला समजणार पण नाही. बघा या व्हिडिओ मध्येच मला आयडिया आली पाहिजे नवीन. हे महाराज सांगत असतात, बालाजी महाराज हे मला सांगत असतात
ही जी आयडिया असते ना ही कॉपी करून नाही होत. खूप जण कसं कॉपी करतात. कॉपी करून नाही, आपली नवीन आयडिया आपण स्वतः शोधायला पाहिजे. मी कधीच कोणाची कॉपी करत नाही, मला कधीच नाही आवडत. आपलं जे नॉलेज आहे, आपलं जे ज्ञान आहे महाराजांनी दिलेलं आहे, आपण शून्य आहोत. प्रत्येक एकादशीला आपण 9:30 वाजता व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घेणार आहोत आणि खूप जणांना रात्री 12 वाजता नाही जमत. प्रपंच करून परमार्थ करायचे, आपण प्रपंचिक माणसं आहे. मी पहिले ठरवलं होतं रात्री 12 वाजता करू, पण दुसऱ्या दिवशी जॉब आहे, नाही जमत. म्हणून 9:30 वाजता प्रत्येकाने यावं, आपले शेजारी पाजारी सगळ्यांना सांगावं, लिंक सगळ्यांना शेअर करा. मी कमेंट मध्ये एक लिंक दिली, ती लिंक सगळ्यांनी जॉईन करा आणि ते जॉईन केल्यानंतर तुम्हाला पुढचे जे मेसेज असेल ते पूर्ण येत राहतील. त्याची लिंक येईल. 9:30 वाजता आपण व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान घेणार आहोत. त्या अनुष्ठानाला प्रत्येकाने यावं. तुम्हाला जर नुसतं ऐकायचं असेल तर संकल्प करू नका, नुसतं ऐका, काही प्रॉब्लेम नाही, पण ऐका. सगळ्यांनी या व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठानाला यावं. जास्त ज्यांना नियम संकल्प करायचा नाही त्यांनी नुसतं ऐकलं, त्याला कोणतेही नियम नाही. आणि ज्यांना संकल्प करून करायचे त्यांना सगळे नियम आहे. बाकी काही आवश्यकता नाही, सगळ्यांनी प्रत्येकाने करावं. ज्यांना आंघोळ करून पण जमत नाही, खूप जण म्हणतात आंघोळ करून नाही जमत आम्हाला, तो हातपाय धुवा, गंध लावा आणि बसा. तुम्ही व्यंकटेश स्तोत्र तुमच्या कानावर पडू द्या, त्याचे शब्द ते पण खूप आहे. व्यंकटेश स्तोत्र वाचलं ना आपण, बालाजी महाराज आपल्याला भरभरून देतात, हे लक्षात ठेवा. म्हणून हे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान प्रत्येकाने यावं. 30 तारीख, 31 तारीख आणि 1 तारीख रात्री 9:30 वाजता युट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णीवर प्रत्येकाने यावं. सबस्क्राईब प्रत्येकाने करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ हा पोहोचवावा. विनामूल्य सामुदायिक सेवा ही 1 रुपया पण नाही लागणार. फक्त युट्यूब चॅनल श्री केतन कुलकर्णीवर आपण बघायचं आहे. झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.